त्या गरजवंतांची सेवा अतिशय महत्वाची आहे आणि ते आपण करीत आहोत आणि हेच खरी भगवंताची पूजा आहे. तुकाराम महाराज सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. कर्तव्याचं पालन ही खरी भगवंताची पूजा आहे. जो आपल्या कर्तव्याचं पालन करतो त्या व्यक्तीला मंदिरात गेलंच पाहिजे असे नाही. मंदिरात जाऊन पूजा करणं हा पूजेचा एक भाग झाला. पूजा खूप व्यापक आहे. उदाहरण दिली, स्वामी काज गुरु भक्ती. सेवकाचं कर्तव्य आपल्या स्वामीच्या जे काम आहे ते इमानदारीने करणं. शिष्याचं कर्तव्य गुरुच्या आज्ञेचं पालन करणं. पुत्राचं कर्तव्य पितृवचनाचं पालन करणे. पत्नीचं कर्तव्य पतीची सेवा करणे. हे जे कर्तव्य आहे ही जी विष्णूची महापूजा. आपण आपल्या कर्तव्याचं पालन करतो ही भगवंताची पूजा आहे. या ठिकाणी आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून, भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून लहान लहान मुली आहेत. या ठिकाणी शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली आहेत. विशेषतः काही अनाथ मुली या ठिकाणी आणि यांची आपण सेवा करीत आहात. आमचे कैलास पवार आणि त्यांचे सर्व सहकारी सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. खूप मोठी सेवा आहे आणि खरोखर खरी ईश्वराची सेवा ही आहे. आपल्याला जो गरजू आहेत त्याला त्याची गरज पूर्ण करणं भगवंताने हीच सेवा खरी सांगितली. एकनाथ महाराज ज्या वेळेला कावळीचं पाणी घेऊन आले रामेश्वरून, उन्हाळ्यात दिवस होते, एक गाढव पाण्यावरून तळमळत होतं. एकनाथ महाराजांनी ते कावळीतलं पाणी गाढवाला पाजलं. बाकीचे ब्राह्मण हसायला लागले, म्हणले महाराज इतक्या लांबून तुम्ही पाणी आणलं, दुसरं गाढवाला पाजलं. नाथ महाराज सांगितलं, माझा रामेश्वर मला गाढवा दिसतो. कारण एक जीव पाण्यापासून तळमळतोय आणि माझ्याजवळ पाणी आहे. मी त्या तळमळणाऱ्या जीवाला जर पाणी दिलं नाही आणि त्या जलाने जर मी अभिषेक केला तर माझा रामेश्वर भगवान तो अभिषेक स्वीकारणार नाही. कारण खरी भगवंताची भक्ती हीच आहे आणि ही आराधनाच या माध्यमातून आपण करीत आहात. त्यामध्ये ज्ञानदानाचं कार्य खूप मोठं आहे. अन्नदान आपण करतो, अन्नदानात तृप्ती आहेत. इतर दानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ मानले चालू नाही. पण जरी असलं तरी अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जिवंत विद्या. अन्नातून होणारी तृप्ती क्षणिक तृप्ती आहे. कारण दुपारी भोजन केलं तर संध्याकाळी पुन्हा भूक लागणार आहे, उद्या परत भूक लागणार आहे. म्हणजे अन्नदानाने कायमची तृप्ती नसते. पण यावत जिवंत विद्या, ज्ञानाने जीवनाची तृप्ती. ज्ञान हे सुद्धा धन आहे. विद्या न रूपस्य मध्यकम प्रसन्न गुप्तम धनम. ज्ञान हे गुप्त धन आहे, ते दिसत नाही. या ज्ञानरूपी धनाचं वर्णन केलंय सुभाषितकारांनी. नचोर हर्यम नचराज हर्यम न भातृभाज्यम नच भार कार्ये व्यय कृते वर्धते एव नित्यम विद्या धनम सर्वधनम प्रधानम. नचोर हर्यम हे ज्ञानरूपी धन असं आहे, याला चोर चोरी करीत नाही. नचराज हर्यम, ज्ञान किती मिळवा तरी इन्कम टॅक्स नाही. न भातृभाज्यम, किती ज्ञान मिळवा भाऊ वाटा मागणार नाही. नच भार कार्य, सांभाळताना त्रास नाही. व्यय करते, दुसऱ्याने दिलेले कमी होत नाही, उलट वाढतं. व्यय करते वर्धते एव नित्यम विद्या धनम सर्वधनम प्रधानम. आणि म्हणून हे ज्ञानरूपी धन आणि ज्ञानरूपी धनाचं दान आपण करीत आहात. ही मुलं जेव्हा मोठी होतील आणि शहाणे ज्ञानी होऊन ज्या वेळेला आणि त्यांचं जीवन क्रम सुरू होईल, निश्चित आयुष्यभर ते आपल्या या संस्थेला विसरणार नाही. मग आपण खूप मोठं हे कार्य करीत आहात आणि अशाच प्रकारचं कार्य मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याकडून हो ही प्रभूचरणी ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी प्रकल्पाला शासनाने खरं